नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघतात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज 12 फेब्रुवारी आहे आणि सकाळी सकाळी टी व्हीवर एक पहिली बातमी बघितली असेल कुठची, तर अचानक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेस पक्षाचे हे विधानसभेचे सभापती अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भेटायला गेले आणि बहुतेक ते आता भाजपत जातील अशी चर्चा होती. पण नेमकं काय चाललं याची कोणाला खबर नव्हती. राहुल नार्वेकरांची भेट घेऊन अशोक चव्हाण निघाले आणि थोड्याच वेळात बातमी आली की अशोक चव्हाणांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. आणि मग अर्थातच त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. ही बातमीसुद्धा कन्फर्म झाली. त्याचा अर्थ सरळ होता की आपल्यावर पक्षांतर विरोधी कायदा लागू नये याची काळजी घेण्यासाठी अशोक चव्हाणांनी आधी सभापतींची भेट घेऊन आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. आणि जो आमदारच नाही त्याला पक्षांतर कायदा लागू शकत नाही या कचाट्यातून सुटल्यावर पुढचं राजकारण सुरू झालं. आणि मग ते आता भाजपत जाणार का, कधी जाणार, त्यांचा पक्षप्रवेश कधी होणार वगैरे 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 गदारोळ चालू होता. त्यांच्यावर आणखीन कुठले आमदार येतात, आणखीन कुठल्या आमदारांनी राजीनामे दिले, खबरांचा असा धुरळा सुरू झाला. तोपर्यंत जनतेची प्रचंड सहानुभूती असलेले माजी मुख्यमंत्री आणि उरलेल्या शिवसेनेचे उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातला झंझावाती दौरा हाच संपूर्ण टी व्हीवर पसरलेला बातम्यांचा पसारा होता. पण अचानक त्यावरून मराठवाड्याचेच एक ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी असा काय बोळा फिरवला की उद्धव ठाकरे कधी छत्रपती संभाजीनगरला पोहोचले, त्यांनी कुठल्या कारखान्याच्या पहिल्या साखरेच्या पोत्याची पूजा केली, ह्या सगळ्या बातम्या कॅमेऱ्याच्या आड गेल्या. अशोक चव्हाणांनी उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यावरून सहजगत्या बोळा फिरवला. आणि हे सगळं होण्याच्या आसपास माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री ज्यांचा राजीनामा रोज सकाळी उठता रात्री जागता संजय राऊत उद्धव ठाकरे मागत असतात, ते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद चालली होती आणि त्यात अशोक चव्हाण वगैरे विषय आले. तेव्हा नजीकच्या काळात असे अनेक नेते भाजपत येतील, भाजपच्या संपर्कात आहेत अशी एक वक्तव्य फडणवीसांनी करून टाकलं. आणि हा सगळा बातम्यांचा गदारोळ मी वेगवेगळ्या चॅनेलवर रिमोटने फिरव करून ऐकत असताना मला अनेकांनी फोन केले की बघा, परत एकदा फडणवीसांनी काँग्रेसला महाविकास आघाडीला दणका दिला, माजी मुख्यमंत्रीच फोडला वगैरे वगैरे. मला एक वाटतं मित्रांनो, फडणवीस हा सच्छील राजकारणी आहे, कुटील असला तरीही सच्छील राजकारणी आहे. आणि फडणवीस हे फुकटचं दुसऱ्यांचं श्रेय आपल्या खात्यात जमा करणारे, बळकावणारे उद्धव ठाकरे नक्कीच नाहीत. बहुमत फडणवीसांनी आणायचं, महायुती म्हणून बहुमत फडणवीसांनी आणायचं आणि मी माझ्या वडिलांना शब्द दिला आहे म्हणून मुख्यमंत्रीपद माझ्या पक्षाला द्यायचं, अशा रीतीने जे बळकवण्याचं राजकारण असतं ते उद्धव ठाकरे करतात, देवेंद्र फडणवीस करत नाहीत. आणि त्यामुळेच अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला असेल पक्षाचा आणि आमदारकीचा आणि ते उद्या भाजपत येणार असतील तर त्याचं श्रेय फुकटचं फडणवीस घेतील असं मला बिलकुल वाटत नाही. कारण त्यांना दुसऱ्याचं श्रेय बळकवायला फडणवीसांना आवडत नाही, मी प्रामाणिकपणे सांगतो. आणि म्हणून मी जे शीर्षक दिलं आहे, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यासाठी फडणवीसांनी भाव खाऊ नये. म्हणजे अजून तर त्यांनी असा दावा केला नाही मीच केलं आहे म्हणून, पण हे आरोप होणार आहेत, त्यांना श्रेय दिलं जाणार आहे. बावनकुळेही त्याबद्दल काही स्पष्ट बोलू शकले नाहीत. हा सगळा प्रकार जो गुंतवला आहे. पहिली गोष्ट म्हणजे आज असं काय होतं,
12 फेब्रुवारी हा पक्ष सोडण्याचा, आमदारकी सोडण्याचा अशोक चव्हाणांनी मुहूर्त का साधला याची मात्र कुठेही बातमी नव्हती. अचानक काय 12 फेब्रुवारी हा असा काय अचानक दिवस आला आहे की ज्या दिवशी त्यांनी आमदारकी सोडावी, पक्षाचं सदस्यत्व सोडावं, याची बातमी नंतर आली. आणि ती बातमी अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची जोडायची कुठच्याही चॅनेलवाल्याला बुद्धी चालली नाही. हा अशोक चव्हाण राजीनामा याचा गदारोळ चालू असताना जवळजवळ तास दीड तासाने एक बातमी अशी आली की 15 फेब्रुवारीला म्हणजे 3 दिवस नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात येणार आहेत, मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. याचा अर्थ मित्रांनो सरळ आहे की काँग्रेसच्या या माजी मुख्यमंत्र्याला आणि त्याच्याबरोबर जे काही येऊ इच्छिणारे इतर काँग्रेसचे आमदार, आजी माजी वगैरे असतील त्यांचा भाजप प्रवेश हा अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार आहे. आणि अमित शहा हे तुम्ही फुंकर घातली, शिट्टी मारली की धावत येणारी व्यक्तिमत्व नाही आहे. तुम्हाला त्यांच्या मागे फरफडावं लागतं. त्यामुळेच 15 फेब्रुवारीला जो आधीपासून ठरलेला कार्यक्रम मराठवाड्यातला अमित शहा यांचा आहे, त्याचा मुहूर्त साधून अशोक चव्हाण हे पक्षांतर करणार आहेत, भाजप प्रवेश करणार आहेत. आणि तो प्रवेश करायचा तो जितका भव्य दिव्य करता येईल तेवढी आगामी राजकारणात आणि भारतीय जनता पक्षात अशोक चव्हाणांची फीत वाढणार आहे. आणि तो भव्य दिवस सोहळा करायचा असेल तर मोठं मैदान घेऊन चालत नाही. त्या मैदानात सगळी सभेची सज्जता, सुरक्षेची सज्जता करायची तर त्याला 2-3 दिवस लागतात. त्यामुळे 15 तारीखला पक्षप्रवेश होणार असेल तर त्याची राजरोसपणे उजळ माथ्याने अशोक चव्हाणांना तयारी करायची असेल तर ती तयारी करण्याआधी त्यांना काँग्रेस पक्षातून बाहेर पडणं आवश्यक होतं. पक्षांतर कायदा लागू नये म्हणून आमदारकी सोडणं आवश्यक होतं. म्हणून 15 फेब्रुवारीच्या पक्षप्रवेशासाठी 12 फेब्रुवारीला अशोक चव्हाणांनी पक्ष सोडला आणि आमदारकीसुद्धा सोडली. आता प्रश्न असा आहे की अचानक असं काय झालं आहे. तर तुम्हाला आठवत असेल मित्रांनो, मला वाटतं 14 जानेवारी किंवा अशा कुठच्या तरी दिवशी 1 महिन्यापूर्वी राहुल गांधी यांचा मणिपूर ते मुंबई हा पदयात्रा दौरा सुरू झाला, पिकनिक सुरू झाली. मी राहुल गांधींच्या पदयात्रेला नेहमी पिकनिक म्हणतो. ते फुल टाईमपास करतात, एन्जॉय करतात, दाढीसुद्धा करत नाहीत. तर असे राहुल गांधी हे मणिपूरहून निघाले. त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना काय तो झेंडा हलवून दाखवला आणि पदयात्रा सुरू झाली. नेमका त्याच दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर मुंबईतले माजी खासदार लोकसभेचे, केंद्रातले माजी राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला होता. पक्षाचा राजीनामा दिला, पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आणि मिलिंद देवरा हे महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले होते. तेव्हाच एक व्हिडिओ मी केला होता. आणि मिलिंद देवरा हे एकटे आलेले नाहीत, त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यांच्या पाठोपाठ कमीत कमी 12-14 आमदार काँग्रेस पक्ष सोडतील, भाजपत जातील, एकनाथ शिंदेंच्या पक्षात जातील किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीत जातील असं भाकीत मी मकर संक्रांतीनंतर तात्काळ केलेलं होतं, ज्यावेळेला मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता. 1 महिना होत आला आणि हळूहळू ते खरं ठरताना दिसते. आणि अर्थातच एक गोष्ट साफ आहे मित्रांनो, अशोक चव्हाण यांच्यासारखा मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलेला
आणि जवळजवळ 2 पिढ्या काँग्रेसमध्ये सर्वोच्च नेतृत्वापर्यंत राहिलेल्या कुटुंबाचा आजचा प्रमुख ज्यावेळेला काँग्रेस पक्ष सोडतो आणि भाजपत जायला उतावळा होतो, तेव्हा काँग्रेस पक्षात जान राहिली नाही हे मान्य करावं लागेल. आणि मला आठवतं मिलिंद देवराच्या वेळेला मी एक साफ गोष्ट म्हटली होती की मिलिंद देवरा राज्यसभेसाठी लोकसभेसाठी हा विषय सोडा, हा विषय राज्यसभेच्या ज्या निवडणुका फेब्रुवारी अखेरीस होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये महाविकास आघाडीतर्फे एकच असा पक्ष आहे ज्याचं नाव काँग्रेस पक्ष, तो आपला एक सदस्य राज्यसभेवर पाठवू शकतो इतके आमदार त्या पक्षाकडे आहेत. पण त्याच्यातले 12-14 फोडले तर काँग्रेसलाही अवघा एक खासदार राज्यसभेवर पाठवणं अवघड होऊन जाईल. ह्याचा उल्लेख मी देवराच्या त्या व्हिडिओमध्ये केलेला होता, त्याची साक्ष आता मिळते. सुरुवात अशोक चव्हाणांनी केली, आणखीन काही 2-4 नावं चर्चेत आलेली आहेत. 15 फेब्रुवारी उजाडेपर्यंत आणि अमित शहा मराठवाड्यातल्या त्या भव्य दिव्य कार्यक्रमाला येईपर्यंत वेगाने घडामोडी घडणार आहेत. आणि त्याचं सुतोवाच अर्थातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा केलेलं आहे की पुढल्या काळात काँग्रेसमध्ये जी अंतर्गत धुसफूस आहे त्याचे परिणाम तुम्हाला दिसतील. बावनकुळे यांनी पण तेच सांगितलं. पण अर्थातच आमच्याकडे ते येत आहेत, अशोक चव्हाण भाजपत येत आहेत, याला कोणीही दुजोरा दिलेला नाही. पण तुम्हाला 24 तासात कळेल नांदेडमध्ये जर खरोखरच अमित शहा यांच्या भव्य दिव्य समारंभाच्या उपस्थितीत अशोक चव्हाण जर भाजपत जाणार असतील तर त्याची तयारी जातीनिशी अशोक चव्हाण करतील. याचं कारण त्यांना आपलं राजकीय भवितव्य बघायचं आहे आणि ते या निष्कर्षाप्रत आलेले आहेत की आता काँग्रेस पक्षालाच भवितव्य राहिलं नसेल. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली दिवसेदिवस काँग्रेस पक्ष इतका रसातळाला चाललेला आहे की आता पुढच्या 10-20 वर्षात काँग्रेस पक्ष नामशेष होऊन जाणार असेल तर त्यामध्ये आपलं भवितव्य आपण शोधू शकत नाही. कारण ज्या पक्षालाच भवितव्य उरलेलं नाही, कारण ज्या पक्षाला वर्तमानसुद्धा उरलेलं नाही, म्हणून त्यांनी वेगळी वाद सोडणं भाग होतं. पण आणखीन एक बातमी अशी आहे की आपल्याला काहीतरी मोठं पद मिळावं ही अशोक चव्हाणांची अपेक्षा बिलकुल नाही. नाहीतरी 2019च्या निवडणुकीत नांदेडमध्येच खुद्द अशोक चव्हाणसुद्धा लोकसभेला पराभूत झाले. जिथून त्यांचे वडील लोकसभेवर निवडून गेले होते, संरक्षण मंत्री होते, गृहमंत्री होते, मोठमोठी पदं केंद्रातसुद्धा त्यांनी भूषवली. राज्यात अशोकरावांचे पिताजी 2दा मुख्यमंत्री होते. इतकं मोठं कुटुंब काँग्रेस सोडतं त्याचं कारण सरळ असं की काँग्रेसला राहुल गांधींच्या कालखंडामध्ये भवितव्य उरलेलं नाही. आणि त्यामुळे जर अशोक चव्हाण हा मार्ग चोखाळणार असतील तर त्यांच्याकडे आदर्श म्हणून बघणारे किंवा त्यांच्याच पद्धतीत राजकारण करू इच्छिणारे जे असतात असे काँग्रेसमधले अनेक जण काँग्रेस पक्ष हळूहळू सोडत गेले तर मला नवल वाटणार नाही. पण तरीही अशोक चव्हाणांना फोडलं किंवा अशोक चव्हाणांनी आमदारकीचा किंवा काँग्रेसचा राजीनामा दिला याचं श्रेय मी कुठल्याही परिस्थितीत फडणवीसांना देणार नाही. काँग्रेसला आज भवितव्य का उरलेलं नाही मित्रांनो? 84 साली 40 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे लोकसभेत अवघे 2 खासदार निवडून आले होते. एक गांधीनगरहून मला वाटतं अडवाणी किंवा आणखीन कोणतरी होते आणि आंध्र प्रदेशमधून की NT रामाराव यांच्या कृपेने 2 खासदार आले होते. तिथून तो पक्ष 300 खासदारांपर्यंत आला आहे. तेव्हा असा पक्ष संपत नसतो आणि कुठल्याही पक्षाचं भवितव्य संपत नसतं. पण ज्या पक्षाचा सर्वोच्च नेताच त्या पक्षाला रसातळाला घेऊन जायला टपलेला आहे आणि त्या पक्षाचा सत्यानाश होण्यासाठी ज्यांचं योगदान मिळू शकेल
कन्हैया कुमार असेल, तुमचा योगेंद्र यादव असेल, अशा लोकांना आपल्या पक्षात आणून त्यांच्या हाती पक्षाची सूत्र सोपवत असेल तर राहुल गांधींमुळे काँग्रेस पक्षाला भवितव्य उरलेलं नाही. पण तरी आपल्या पक्षामध्ये आपलं काहीतरी होईल, पक्ष सोडलं तर आपल्याला भवितव्य काय अशी एक भीती असते आणि त्या भीतीपोटी अनेक जण पक्ष सोडायला तयार नसतात आणि म्हणून दीर्घकाळ ते पक्षात टिकून राहतात. गेल्या 10 वर्षामध्ये हळूहळू करत राहुल गांधींनी पक्षाचा इतका बोजवारा उडवून टाकलेला आहे की आत्तासुद्धा 8 महिन्यापूर्वी जी काही इंडी आघाडी बनवली ती बघता बघता राहुल गांधींच्या उचापतीमुळे आणि करामती कुरापतीमुळे फार रसातळाला गेलेली आहे. त्यामुळे काँग्रेस बरोबर आहेत त्यांना भवितव्य उरलेलं नाही, काँग्रेस पक्षात आहेत त्यांना भवितव्य उरलेलं नाही. पण तरीही परिस्थिती आणि पक्षाच्या शिस्तीची भीती यामुळे जे काँग्रेस पक्षात अजून अडकून पडलेले आहेत त्यांची भीती संपल्याशिवाय ते काँग्रेस पक्ष सोडणार नाहीत. आणि म्हणून अशा लोकांनी न घाबरता पक्ष सोडावा याची सुद्धा सुविधा काँग्रेसच्या अनेक समर्थकांनी आपल्याकडे घेतलेली आहे. तुम्हाला माहिती आहे, अलीकडे गेल्या काही महिन्यांपासून निर्भय बोलो आंदोलन महाराष्ट्रात जोर धरते. आत्ता काल परवा त्यामध्ये निखिल वागळे सहभागी झालेले आहेत. त्याच्या आधी असीम सरोदे आहेत, तुमचे कोणते विशंबर चौधरी आहेत, कुमार सप्तर्षी आहेत, अशा लोकांनी हा किल्ला लढवला होता. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात महानगरात जाऊन निर्भय बनो आंदोलनच्या सभा घ्यायच्या, लोकांना लोकशाही वाचवा आणि लोकशाही वाचवण्याच्या लढ्यात न घाबरता सामील व्हा हे आवाहन करत जे काही ही मंडळी टोळी फिरत होती त्यामध्ये काल परवाच निखिल वागळे यांचा समावेश झाला. आणि त्या आंदोलनाचं सगळ्यात मोठं यश काय असेल तर अशोक चव्हाणसारखा माणूस हा भीतीमुक्त झाला, निर्भय झाला आणि त्याने छाती फुगवून काँग्रेस पक्षाला लाथ मारली. काँग्रेस पक्षाचा आणि त्याच्याबरोबर आमदारकीचा राजीनामा दिला. भीती काय असते मित्रांनो, जे निवडणुकीच्या राजकारणात असतात त्यांना पक्षांतरामुळे आपली खासदारकी किंवा आमदारकी जाईल ही भीती असते. त्या भीतीमधून जो मुक्त होतो, आमदारकी जाण्यापासून जो निर्भय होतो, भयमुक्त होतो, तोच हिम्मत करू शकतो. अजूनही एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा असतील त्यांच्याबरोबर ज्या आमदारांनी पक्ष सोडला किंवा वेगळी चूल मांडली त्यांना आमदारकीपासून अपात्र ठरवण्याचा लढा चालू आहे. अपात्रतेची भीती सगळ्यात मोठी असते राजकारणात आणि निवडणुका लढवणाऱ्यांमध्ये. त्यापासून त्यांना निर्भय बनवलं नाही, भयमुक्त केलं नाही तर ते कुठलंही धाडसी कृत्य करू शकत नाहीत. अशोक चव्हाणांसारखे जे मोठे नेते असतात त्यांना तर आपल्या राजकीय कारकिर्दीची चिंता असते आणि त्यामध्ये पक्षांतर आणि 6 वर्ष निवडणूक लढवायची नाही असं काहीतरी आलं तर काय होईल ही भीती सतावत असते. त्यामुळे पक्षात राहावं लागतं. पक्षांतर विरोधी कायदा किंवा काय ते 10वं परिशिष्ट आहे ना, हा सगळ्यात मोठा बागुलबुवा आहे. त्याच्या भीतीपोटी अनेक लोक त्या पक्षात अडकून पडलेले आहेत. त्यांना त्या भीतीपासून मुक्त करण्याची जबाबदारी विशंबर चौधरी, कुमार सप्तर्षी, तुमचे असीम सरोदे, तुमचे निखिल वागळे यांनी स्वीकारली. त्याचा सगळ्यात मोठा पहिला परिणाम आपण बघितला असेल तर तो अशोक चव्हाण आहे. अशोक चव्हाणांना या आमच्याकडे अशी लालूच कुठचीही फडणवीसांनी, बावनकुळेंनी दाखवलेली नाही आणि यांनी काही लालूच दाखवली म्हणून ते भाजपत वगैरे येणार आहेत किंवा काँग्रेस पक्ष सोडणार आहेत असं बिलकुल नाही आहे. त्यांना भीती असते किंवा होती ती आपल्यावर पक्षांतर बंदी कायद्याचा बडगा उगारला जाईल, आपली आमदारकी रद्द होईल, आपल्याला 5-6 काही ती वर्ष असतील त्यासाठी निवडणूक लढवण्यापासून अपात्र केलं जाईल ही भीती. या भीतीपासून एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, त्यांच्याबरोबरचे 40 आमदार आहेत,
त्यांना निर्भय बनवण्याचं काम फडणवीस असतील, अमित शहा असतील यांनी केलं. पण काँग्रेसमधल्या अनेक आमदार आणि नेत्यांना या पक्षांतर बंदीच्या भीतीतून मुक्त करणं हे अमित शहांच्या आवाक्यातली गोष्ट नव्हती, फडणवीसांच्या तर बिलकुल नव्हती, बावनकुळेंच्या नव्हती. ती जबाबदारी या सगळ्या निर्भय बनो आंदोलन चालवणाऱ्या टोळीने स्वीकारली. त्याचा पहिला परिणाम आपण आत्ता बघतोय. म्हणून मिलिंद देवरा तो ना खासदार ना आमदार, एका मिनिटात पक्षातून बाहेर पडला, गेला शिंदेंच्या शिवसेनेमध्ये. बाबा सिद्दीकी काल परवा काँग्रेस पक्षाला लाथ मारली आणि अजितदादांच्या गटात गेले. कारण बाबा सिद्दीकी आज आमदार नाहीत, त्यांना पक्षांतर बंदी कायद्याची भीती नाही. मिलिंद देवरांना पक्षांतर बंदी कायद्याची भीती नाही. पण जे आमदार असतात, आता बाबा सिद्दीकीचीच गोष्ट घ्या. बाबा सिद्दीकीचा मुलगा झिशान सिद्दीकी हा आजही विधानसभेत काँग्रेस पक्षाचा आमदार आहे आणि काल परवाच त्यांनी सांगितलं मी अजून पक्षात आहे. तो भ्यालेला आहे, घाबरलेला आहे. कारण आपण आपल्या पित्याबरोबर जर अजितदादांच्या गोटात गेलो तर आपल्याला पक्षांतर बंदी कायदा लावला जाईल आणि आपल्याला आमदारकीतून अपात्र केलं जाईल, निवडणुकीतून अपात्र केलं जाईल. ही जी भीती आहे, त्या भीतीतून या सगळ्या काँग्रेसच्या नाराज लोकांना भयमुक्त करणं ही फडणवीसांच्या आवाक्यातली गोष्ट नव्हती. ती निखिल वागळे आणि मंडळींनी करून दाखवलेली आहे. आणि म्हणून अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडला असेल, ते उद्या भाजपत जाणार असतील, तर या सगळ्याचं श्रेय प्रामुख्याने निर्भय बनो आंदोलनाला आहे. कारण त्यांनी यांच्या मनातली भीती काढून टाकली. घाबरू नका, राहुल गांधींना घाबरू नका, पक्षांतर बंदी कायद्याला घाबरू नका, 10व्या शेड्यूलला घाबरू नका, लोकशाही वाचवा, निर्भय बना, जे करायचं ते करा, भाजपत जायचं जा. ही पुढची वाक्य वागळे असीम सरोदे बोललेले नाहीत, पण मी पुढची वाक्य तुम्हाला सांगतो. माणूस भयमुक्त झाल्याशिवाय हिंमत करू शकत नाही. आणि म्हणून इथे एक गोष्ट साफ आहे की फडणवीसांनी अशोक चव्हाणांना फोडलेलं नाही, ना बावनकुळेंनी फोडले, ते त्यांना शक्यच नव्हतं. या लोकांना निर्भय बनवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना याचं श्रेय द्यावं लागेल. तेव्हा मी असं म्हणतो की अशोक चव्हाण हे नाव पुढे आलं आहे, आणखीन काहीतरी डझनभर नावं घेतली जात आहेत. हे पुढच्या 2-3 दिवसात बाहेर पडले काँग्रेस सोडून, तर ते निर्भय बनो आंदोलनाचं सर्वात मोठं उदंड आणि प्रचंड यश आहे. हे सगळ्यांना स्वीकारावं लागेल, असं सत्य आहे. मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.